हा फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे अमेरिकेबरोबर हा जाहीर झाला. डोनाल्ड ट्रम्पची हुकुमशाही आता भारतीय अर्थव्यवस्थेवरती काम करू लागलेली आहे. ट्रम्प सांगतील ती पूर्व दिशा, या पद्धतीने हे फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे. हे वन साइडेड आहे. इथे अट हीच आहे की रशियाचं तेल घेणं बंद करा आणि व्हेनेझुएला हा जो देश आहे हा तेल संपन्न देश आहे. तो दक्षिण अमेरिकेमध्ये एक प्रमुख देश आहे, अमेरिकेच्या नाकाखाली आहे. त्याच्याकडून तुम्ही तेल घ्या, हा ट्रम्पच्या हुकमाचा या एफटी अग्रीमेंटचा प्रमुख भाग आहे. म्हणजे दोन देशामध्ये वापरत असताना तुम्ही या देशाशी व्यवहार करायचा नाही, या देशाशी व्यवहार करा, हे सांगणारं असं हे अग्रीमेंट आहे. आणि ते $500 बिलियन आहे. मुकेश अंबानींना आता रशियाच्या ऐवजी व्हेनेझुएलातून तेल घेणं अशा तऱ्हेचा हा हुकूम आहे. डोनाल्ड ट्रम्प महाशय यांना अमेरिकेतल्या वस्तू भारतात जास्त पाठवायचे. अमेरिकेच्या शेतकऱ्यांचा माल आपल्या लोकांना घ्यावा लागेल. आपल्या शेतकऱ्यांचा माल कोण घेणार? आपला सर्व्हिस सेक्टर ते पूर्णपणे काबीज करतायत. भारत हा फक्त ग्राहकांचा देश आहे. इथे कन्झम्पशन करणारे 142 कोटी आहेत. अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या गोष्टी भारतामध्ये येणार आणि डम्पिंग ग्राउंड भारत बनणार. श्रम करणारे श्रम करत जातील, संपत्ती निर्माण करणारे हे गरीब राहतील आणि सगळ्यांच्या संपत्तीतून सगळा मोनोपोली जो आहे हा फायदा उठवेल. आणि तो फायदा अमेरिका, युरोपीय देश उठवतील आणि या देशाचे काही कॉर्पोरेट कपल होतील. आमची विषमता ही प्रचंड वेगाने वाढीस लागेल. आपला मध्यम वर्ग हा टाळ्यापिटीत राहील, असा हा करार आहे. नमस्कार, मी विश्वास उटकी. मॅश महाराष्ट्राच्या संपूर्ण श्रोत्यांना आज एका महत्वाच्या प्रश्नावरती काही सांगणं आवश्यक आहे. काल रात्री ट्रम्प साहेबांनी मोदी साहेबांशी बोलणं केलं. अमेरिकेचा अध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांशी बोलतो आणि फोनवरून सांगण्यात येतं की आपण लवकरात लवकर अमेरिका आणि भारत जो करार अनेक महिने पेंडिंग आहे, विशेष करून भारतावरती जेव्हा 50% जास्त टॅरिफ लागण्यात आला, रशियाकडून जर ऑइल थांबवलं नाही तर 100% टॅरिफची घोषणा झाली आणि नंतर वाटाघाटी चालू झाल्या. ट्रम्प साहेबांनी काल फोन करून मोदींना सांगितलं, मी 25% टॅरिफ आणतो आणि 18% टॅरिफ कमी करण्याचं आश्वासन देतो. हे मी ताबडतोब करतोय. प्रत्यक्षात कराराच्या अनेक वाटाघाटीमध्ये हे काही तपशील भारत सरकारने आजही मान्य केलं असं भारत सरकार म्हणत नाहीये. पण आता ऑपरेशन सिंदूर वॉर सुद्धा ट्रम्प साहेबांनी थांबवलं. याची वारंवार ते ग्वाही देतात, आपण काहीच बोलत नाही आहोत. त्यामुळे आजचा जो अमेरिका आणि भारत हा जो एक फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे, आपण मान्य करूया की हे ट्रेड अग्रीमेंट झालंय. आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावरची ती बातमी आहे. पण मग कंटेंट काय त्याचा कंटेंट तो असा आहे, थोडक्यात सांगायचं तर भारताचा आणि अमेरिकेचा व्यापार फार पूर्वीपासून आहे. ट्रॅडिशनली आपण आपल्या इकडचं मुख्यतः वस्त्र उत्पादन, फिनिश कपड्यांचा गारमेंट व्यवसाय जो आहे त्याचा फार मोठा एक्सपोर्ट ओरिएंटेड असा व्यवसाय आहे अमेरिकेबरोबर. दुसऱ्या नंबरवरती जर असेल तर मग आपले मसाल्यांचे पदार्थ आहेत, रसायनं आहेत आणि होय IT चा व्यवसाय आहेच. इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून आपल्याकडे जास्त येतं, आपल्याकडून जास्त तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. परंतु चामड्याच्या वस्तू म्हणा किंवा अशा अनेक वस्तू ज्या भारतात निर्माण होतात त्या अमेरिकेत जाणं, याच्यामध्ये भारतीय एक्सपोर्टर्सना अधिक डॉलर्स मिळतात. हा व्यवहार नाही म्हटलं तरी $50 अब्ज पेक्षा फार मोठा नाहीये. पण आता जो फ्री ट्रेड अग्रीमेंट होऊ घातलेला आहे तो $500 अब्ज आहे. 500 अब्ज $500 बिलियन व्यापार होत असताना अमेरिकेमध्ये मेक अमेरिका ग्रेट ही स्लोगन घेऊन हे सत्तेवर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प महाशय, डोनाल्ड ट्रम्प महाशय यांना अमेरिकेतल्या वस्तू भारतात जास्त पाठवायचे आणि म्हणून भारताने कुठलाच कर त्या वस्तूंवरती लावायचं नाही, हे पहिली अट लक्षात घ्या. आणि भारताच्या
एकूणच टॅरिफ किती असेल, भारतीय वस्तू तिकडे जातात, तिथे मग 25%च्या ऐवजी 18% होईल. पण अट आहे बरं का. अट काय आहे? आपण रशियाकडून तेल विकत घ्यायचं नाही. रशियाकडे आपण कधी तेल विकत घेण्याचं चालू केलं होतं? तुम्हाला आठवत असेल तर बघा, ट्रम्प महाशय पहिल्यांदा जेव्हा पहिल्या टर्म मध्ये जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी इराणवरती सँक्शन्स आणले होते. म्हणजे त्यांच्यावरती दमदाटी करून इराणवरती सगळे आर्थिक निर्बंध लावले. तेव्हा भारत आणि इराणचा रुपयामध्ये तेल आणि अन्य अनेक वस्तूंमध्ये व्यवहार होत असे, मुख्यतः तेल. इराण हा भारताला सर्वात मोठा तेल सप्लाय करणारा देश होता. ते बंद झालं ट्रम्पच्या पहिल्या धमकीमुळे. धमकी होती इराणला, पण सँक्शन्स आल्यानंतर आपला तेल व्यापार तिथे बंद झाला. मग आपण रशियाचं तेल विकत घेऊन त्याचं रिफायनरी कुठे केली? आपण मुकेश अंबानीच्या रिफायनरीमध्ये. त्यामुळे धंदा कोणी केला? रशियाचा तेल भारताने धंदा केला का मुकेश अंबानीने धंदा केला? आपण A1 A2च्या गोष्टी आता बघतो. नाव घ्यायला पार्लमेंटमधून बंदी केली राहुल गांधींना. राहुल गांधींना काही परवा पार्लमेंटमध्ये आर्मी चीफचं काही लेखातले उतारे वाचायला बंदी करण्यात आली. आणि आज तुम्ही बघताय हा फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे अमेरिकेबरोबर, हा जाहीर झाला. इथे अट नंबर 1 खरी पहिली हीच आहे की रशियाचं तेल घेणं बंद करा. आणि व्हेनेझुएला हा जो देश आहे, हा तेल संपन्न देश आहे, तो दक्षिण अमेरिकेमध्ये एक प्रमुख देश आहे, अमेरिकेच्या नाकाखाली आहे. त्याच्याकडून तुम्ही तेल घ्या, ह्या ट्रम्पच्या हुकमाचा, ह्या FTA अग्रीमेंटचा प्रमुख भाग आहे. म्हणजे दोन देशामध्ये वापर होत असताना तुम्ही या देशाशी व्यवहार करायचा नाही, या देशाशी व्यवहार करा, हे सांगणारं असं हे अग्रीमेंट आहे. आणि ते $500 बिलियन आहे. आकडा मोठा आहे. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होईल? पहिला अर्थ मी मला कळलेला सांगतो की मुकेश अंबानींनी तेल घेऊन तेलाच्या धंद्यावरती जो कमाई केली ट्रम्पच्या पहिल्या कारकिर्दीपासून आतापर्यंत, तर मुकेश अंबानी आता तिकडून तेल घेणार नाही. भारत सरकार आणि रशिया असा तो व्यवहार होता. पण कळलं आपल्याला, मुकेश अंबानीने धंदा केला. चंदा दो आणि धंदा दो हा व्यवहार इथे पण चालतो. तो केवळ इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये चालतो असं नव्हे, इथेही चालतो. तो चाललेला आहे. आता काय झालंय? आता व्हेनेझुएला हे त्यामध्ये जगातल्या सर्वात जास्त, म्हणजे असं मध्यपूर्वेत इराण आणि इराक आणि सौदी अरेबिया यांच्याकडे तेल संपन्न जागा आहे. तसंच दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएला याचं महत्व आहे. आणि व्हेनेझुएलामध्ये तिथे मादुरो हा जो अध्यक्ष आहे, याला त्यांनी त्याच्या बायको सकट फिजिकली उचलून आणलं अमेरिकन सैन्याने, किंबहुना अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने. आणि अमेरिकेच्या जेलमध्ये त्यांचं इंट्रॉगेशन चालू आहे. आणि त्या ठिकाणी आत्ता जे त्यांची डेप्युटी असलेली बाई, त्या ठिकाणी केअरटेकर गव्हर्नमेंट आहे. आणि अमेरिकेतल्या मोठ्या तेल कंपन्यांच्या दडपणाखाली, कारण ते ट्रम्प महाशयांना जिंकून आणण्याकरता त्यांनी लाखो कोट्यवधी रुपये टाकलेले आहेत. आणि म्हणून तेल कंपन्यांच्या इशाऱ्यावरून ट्रम्पने मादुरो म्हणजे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांनाच कैद करून आणलं. आणि व्हेनेझुएलावरती इनडायरेक्टली आज अमेरिकेच्या तेल कंपन्यांचं वर्चस्व आहे. त्या तेल कंपन्यांमधून भारत सरकारने तेल घ्यावं म्हणजे कोणी घ्यावं? परत प्रश्न तोच आहे. इंडियन ऑइल आहे, ONGC आहे, हिंदुस्थान काही आहे, बऱ्याच कंपन्या इथे आहेत. पण मुकेश अंबानींना आता रशियाच्या ऐवजी व्हेनेझुएलातून तेल घेणं, अशा तऱ्हेचा हा हुकूम आहे. व्यवहार करताना कुठेतरी एक कॉर्पोरेट आपल्याला समोर दिसतो. फायदा रशियाकडून करून घ्यायचा का व्हेनेझुएलाकडून घ्यायचा? ट्रम्प म्हणतात की तुम्ही व्हेनेझुएलाचं तेल घ्या. आणि होय, व्हेनेझुएलाकडून तेल घेणं हे पहिल्या प्रथम कोण करत होतं? मुकेश अंबानी करत होते. त्यामुळे आता रशियाचं तेल घेणं बंद, व्हेनेझुएलाचं तेल घेणं शक्य. हे आता पुन्हा ट्रम्पने रिअरेंजमेंट जी करून दिली, ते एक तो FTA जो करार झालेला आहे, त्या कराराचा एक महत्वाचा भाग आहे. आणि $500 बिलियन मोठा व्यवहार आहे. आपले सगळ्या वस्तू अमेरिकेत जायच्या तर जातीलच. आपल्या अनेक वस्तू ज्या ट्रॅडिशनली जातात त्या जातीलच. पण अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चर झालेल्या गोष्टी भारतामध्ये येणार आणि डम्पिंग ग्राउंड भारत बनणार.
तर भारतीय वस्तू हे चीनच्या बाजाराचं डम्पिंग ग्राउंड आहे. होय, आपल्या गणपतीच्या मूर्ती, आपल्या सायकली, आपल्या अगरबत्त्या आणि धूप हे सगळं चीनमधून येतं बरं का. चीनचं टेक्सटाईल पण येतं आणि इलेक्ट्रॉनिक्स पण येतं आणि कॉम्प्युटर्स पण येतात. आपल्या हातातली सगळी मोबाईल्स अमेरिकेत बनतात. त्याचे मालक कदाचित अमेरिकेतले असतील, कंपन्यांचे मालक अमेरिकेतले असतील, आणखी कुठले असतील, पण इन्क्लुडिंग ऍपल मेड इन चायना असतो, मालक अमेरिकेचा असला तरी ही आजची एक रोकडी वस्तूची भारतीय मार्केट हे चीनचं डम्पिंग ग्राउंड आहे. मी वेगळं सांगायला नको, हे आपण गेली काही वर्ष अनुभवतो, विशेष करून गेली 11 वर्ष अनुभवतो. आणि अदानीचा माल हा चीनचा, अदानी कोण आहे हे आपल्याला माहित नाही का. हा एक भाग. दुसरा भाग, आता ह्या $500 बिलियन करारामध्ये अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या वस्तू भारतामध्ये डंप होणार आहे. म्हणजे इंडिया विल बिकम द डम्पिंग ग्राउंड फॉर द अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स. अमेरिकेतल्या बेकार तरुणाला नोकरी मिळेल तिथल्या मॅन्युफॅक्चरिंग मधून. भारताच्या बेकार तरुणांसाठी आमचे लाखो, होय लाखो एसएमईज किंवा एमएसएमईज म्हणजे छोटे आणि मधल्या स्तरांवरचे जे कारखाने आहेत, ते खऱ्या अर्थाने भारतातल्या कामगारांना रोजगार देतात. 10, 100, 200, 500, 1000 त्यांच्या साईज प्रमाणे ते छोटे आणि मधल्या संच उद्योग आपल्या भारतीय कामगारांना नोकऱ्या देतात. तर मेक इन इंडिया घोषणा चांगली होती, पण मेक इन इंडिया मारून टाकणार तुम्ही, किंवा तो मारून टाकलेलाच आहे. कोरोनाच्या आधी 13 कोटी छोटे एसएमई आणि मोठे एसएमई होते. आता त्याची संख्या कोरोनानंतर 1.5 ते 2 लाख कोटी शिल्लक आहे. त्यात परत हे FTA, त्यात परत चीनचा डम्पिंग ग्राउंड, आपण भारतच आहोत. आणि आता अमेरिका सुद्धा भारताला डम्पिंग ग्राउंड करणार. भारतामध्ये मेक इन इंडिया मधून माझ्या कामगाराला रोजगार कधी मिळेल असा जेव्हा राहुल गांधी प्रश्न विचारतात, काँग्रेस पक्ष प्रश्न विचारतो, डावे पक्ष प्रश्न विचारतात, कामगार संघटना प्रश्न विचारतात, याला उत्तर आता अमेरिकेचा माल खरेदी करा, चीनचा पण माल खरेदी करा. मेक इन इंडियाचं काय झालं? भारतीय कामगाराला, भारतातले मजूर, भारतातले कामगार, भारतातले कष्टकरी हे आमचे छोटे उद्योग जे आहेत ते रोजगार पुरवतात. भारतातला एकही मोठा कॉर्पोरेट रोजगार पुरवत नाहीत, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल इंडियामध्ये, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये, आता येऊ घातलेल्या AI मध्ये संपूर्ण उत्पादन, पूर्णपणे यंत्रणा ही आता, मग ते आरोग्य असेल आणि हो शिक्षण पण, छोट्या उद्योगामध्ये निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट आता हायएस्ट लेवलची टेक्नॉलॉजी आणि अर्थात AI आल्यानंतर माणसाची गरजच नाही हो. त्यामुळे भारत हा फक्त ग्राहकांचा देश आहे. इथे कन्झम्पशन करणारे 142 कोटी आहेत. अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? 40-45 कोटी. युरोपची लोकसंख्या किती आहे? महाराष्ट्र एवढा वेस्ट जर्मनी आहे. पण भारताच्या 142 कोटी लोकांच्या हाताला रोजगार मिळण्याकरता इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं आवश्यक होतं. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. भारताने मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यापूर्वी आता अमेरिकेबरोबर हा जो करार केलाय, तिथे ट्रम्प महाशयांनी जी दादागिरी केलेली आहे, त्यांच्या सूचनेवर आपण तेल घेणार, त्यांच्या सूचनेवर तिथे उत्पादित झालेला माल आपण घेणार, आणि म्हणून तिथे कर, टॅरिफ हा 18% करण्यात आलेला आहे. लक्षात घेतलं? आणि त्याचा व्हॉल्यूम काय असेल, तो आतापर्यंत अमेरिकेबरोबर आपण जे केलेला व्यापार करार आहे ह्याच्या कितीतरी पटीने त्यांचा माल आपण विकत घेणार आहोत. म्हणजे आपण तो माल आयात करणार आहोत. आपल्या त्या आयातीवरती आपला किती फॉरेन एक्सचेंज खर्च होणार आहे विचार करा. आपल्या निर्यातीतून आपण फॉरेन एक्सचेंज मिळवतो, म्हणजे डॉलर्स मिळवतो. आता डॉलरने निर्माण केलेली उत्पादन व्यवस्था, त्यांचा माल त्या डॉलर मधून येणार, आणि आमचा भारतातला ग्राहक तो अमेरिकेतून आलेला माल आहे, होय तो युरोपमधून आलेला माल आहे, तो हाय कॉस्टला घेणार. आणि या देशामध्ये जे 20-25 कोटी मध्यमवर्गीय आहेत हे त्याचे परचेजर्स आहेत. माझ्या देशातला 15,000 कॉन्ट्रॅक्टवरचा आउटसोर्स कामगार, कष्टकरी, मध्यमवर्ग, याला अमेरिकेतले हे उत्पादनं, युरोप मधली उत्पादनं ही परवडणारी नाहीत. पण त्यांच्याकरता भारतातला मध्यम वर्ग, जो युरोपच्या कुठच्याही देशापेक्षा जास्त आहे, जो अमेरिकेच्या
त्याच्या स्वतःच्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे, तो गिऱ्हाईक आहे. आणि त्या गिऱ्हाईकाचं रिच मिडल क्लास हे त्यांचं टार्गेट आहे. या देशातला कष्टकरी कामगार हा त्यांचा टार्गेट नाही. पण दुसरा धोका काय, शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं उत्पादन साहित्य याच्यावरती अमेरिकेतले मोठे उत्पादक आता कब्जा मिळवतील. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी आपल्या फॉरेन ट्रेड अग्रीमेंटमध्ये अमेरिकेच्या शेतकऱ्यांचा माल आपल्या लोकांना घ्यावा लागेल. आपल्या शेतकऱ्यांचा माल कोण घेणार? त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला स्वामीनाथन कमिटीप्रमाणे बाजार भाव तर मिळतच नाहीये, हमी भाव तर मिळतच नाहीये. अरे उत्पादनाचा खर्च निघेल एवढं तरी मिळवा, त्यांचा आत्महत्यांचा प्रश्न सोडवा, शेतकऱ्यांचा उत्पन्नाची पातळी वाढवणं, त्यांच्या मालाला मग ते कापूस असेल, सोयाबीन असेल, तेल असेल की डाळी असतील, याच्यावरती त्याच्या उत्पादनाला भाव मिळण्याकरता स्वामीनाथन कमिटीचा अहवाल याचा कायदा करा. याकरता शेतकऱ्यांनी रक्त सांडलेलं आहे. याचा भारत सरकारला पूर्णपणे विसर पडलेला आहे. अमेरिकेतले शेती उत्पादक आता भारतीय बाजाराचा कब्जा करतील. युरोप मधले शेतकरी सुद्धा फूड प्रोसेसिंग मध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीने फूड प्रोसेसिंग करतात. यांचा फिनिश प्रोडक्ट फूड प्रोसेसिंग झालेला माल आपल्या देशात येईल, कारण त्याही करारावरती आपण पुढच्या वर्षापर्यंत पण अंमलबजावणी करणार आहोत. पण हा तर तातडीने झालेला आहे. त्यामुळे युरोपियन माल, अमेरिकन माल याचं भारत हे मार्केट बनणार आहे. या ठिकाणी मोदी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की $5 बिलियन धंदा तुम्ही त्यांना करून देताय. या देशातल्या कामगारांचा इथे उत्पादन झालेला शेतमाल, इथे निर्माण झालेला कारखान्यातला माल, कापड असेल, फिनिश प्रॉडक्ट असतील, इलेक्ट्रॉनिक्स असतील, IT उत्पादन असतील, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन असतील, किंवा आमचे काजू असतील, आंबा असेल, सर्व जो आमचा बागायती माल असेल, याला मार्केट तुम्ही कुठून उपलब्ध करून दिलात? तुमची FTA मधले करारातली तत्व, कलम ट्रम्प सांगतात ते हुकूम करून आम्हाला कळलं, पण मायबाप सरकार सांगते कुठे आम्हाला आमची काय कलम आहेत ती. आणि म्हणून $500 बिलियन मोठा व्यापार हा पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडून आम्ही तेल घ्यावं, मानहानी पत्करून. व्हेनेझुएलाची सँक्शन्स आलेत पण तेल मात्र आम्ही घेणार. म्हणजे अमेरिकेच्या एकूण व्यूहरचनेमध्ये आम्ही अमेरिकेचा पार्टनर होणार. आम्ही पॅलेस्टाईनला मदत करायची नाही, आम्ही इस्रायलला मदत करायची, आम्ही व्हेनेझुएला मदत करायची नाही, आम्ही अमेरिकेला मदत करायची, असे ते हुकूम आहेत. आणि आम्ही रशियाकडून काही घ्यायचं नाही. त्यामुळे ट्रम्प सांगतील ती पूर्व दिशा. या पद्धतीने हे फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे. हे वन साइडेड आहे. 25% टॅरिफ, 50% तुम्हाला पनिशमेंट म्हणून त्यांनी केलं होतं. तुम्ही रशियाकडून तेल नाही घेतलं म्हणून 25% कायम ठेवून आता 18% टॅरिफ त्यांनी कमी केला. कोणावर मेहरबानी करता? नरेंद्र इज सरेंडर्ड पर्सन. राफेलच्या वेळेस फ्रान्स बरोबर सरेंडर झाले, भारताचा डिफेन्स वीक झाला. मी तुम्हाला सांगतो, या $500 बिलियन मध्ये अमेरिका भारताला त्यांचं पाकिस्तानला त्यांनी जे काय F-25 किंवा F-35 जेट विमानं दिली आहेत ती भारताला ते विकणार आहेत. राफेल कडून फ्रान्सने आम्हाला राफेल दिले, तो अत्यंत निगेटिव्ह डील होता, भारताला तोट्यात नेणारा. ऑपरेशन सिंदूरमध्ये चायनाने आपली जेट्स पाडलेली आहेत. हे कोण बोलतं? आमचे डिफेन्स चीफ बोलतात. आणि आता पुन्हा या FTA मध्ये अमेरिकन डिफेन्स प्रोडक्ट, त्यांचा मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, भारताच्या डिफेन्स साठी F-35 ची जेट्स जी पाकिस्तानकडे पण आहेत ती आपल्याला पाठवणार. आणि मग आपल्या देशात काय निर्माण होणार? असे सगळे प्रश्न आहेत. आपला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन याचं खाजगीकरण केल्यानंतर अमेरिकन गुंतवणूक आपल्या न्यूक्लिअर क्षेत्रात वाढणार आहे.
युरोपियन गुंतवणूक आणि अमेरिकन गुंतवणूक भारतीय बँकिंग व्यवस्थेत आणि भारतीय इन्शुरन्स मार्केटमध्ये वाढणार आहेत. आपला सर्व्हिस सेक्टर ते पूर्णपणे काबीज करतायत आणि म्हणून या देशाचं बँकिंग, या देशाचं इन्शुरन्स, या देशाचं सार्वजनिक क्षेत्र ज्याच्यामध्ये 79 पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत, याच्यामध्ये बजेटच्या एक दिवस आधी आलेलं काय आलं होतं इकॉनॉमिक सर्वे. त्यात काय म्हटलेलं आहे, एफटी म्हणजे फिक्स्ड म्हणजे फॉरेन ट्रेड अग्रीमेंट जे अमेरिकेवर झालं त्याचा परिणाम काय होणार मी तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंडरटेकिंग असलेली गव्हर्नमेंट कंपनी याच्यामध्ये भारत सरकार 100% जर मालक असेल तर त्याची मालकी गव्हर्नमेंट कंपनीची डेफिनेशन बदलून 26%ची मालकी ठेवून इंडियन कंपनीज ऍक्ट मध्ये गव्हर्नमेंट कंपनी आणण्यात येईल. जशी ती IDBI 1964 ची होती, 2004 मध्ये जसवंत सिंग यांनी आणली. आणि नंतर आता सगळ्या बँकांचं इन्शुरन्स मध्ये 100% FDI आणलं. या देशाचं इन्शुरन्स क्षेत्र जे चिंतामणराव देशमुखांनी अत्यंत कष्टाने 1956 साली LIC निर्माण केली. आता बँकिंग 1955 ची स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्या बँका 12 आहेत. पुढल्या वर्षापर्यंत त्याच्या 4 होतील. या 4ही बँका IDBI बँक 5 तारखेला विक्रीला काढण्यात येत आहे भारत सरकारकडून. याचा विरोध कोर्टात पण होईल आणि रस्त्यावरती पण होईल. पण त्याचबरोबर 12 बँकांच्या 4 बँका करताना या 4 बँका अमेरिकेतल्या भांडवलाच्या आधाराने पुढच्या वर्षी ताब्यात जातील त्यांच्या किंवा युरोपियन कंपन्यांच्या ताब्यात जातील. अशा तऱ्हेचे युरोपियन कराराबरोबर झालेला आहे. अमेरिकेचा फ्री ट्रेड अग्रीमेंट जे आहे त्याच्यामध्ये त्या $500 बिलियन मध्ये आम्ही F-35 जेट घेणार, अमेरिकन बँकांचं भांडवल घेणार, युरोपियन बँकांचं इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आणि भारतीय बँकां क्षेत्रात प्रवेश होणार, असा त्या FTAचा अर्थ आहे. भारतीय स्वावलंबी जे अर्थकारण होतं, जे नेहरूंचं होतं, जे इंदिरा गांधींचं होतं, होय जे राजीव गांधी आणि विकसित करण्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रचंड मोठा हात होता, याला आता या अमेरिकेबरोबर झालेला करार आणि युरोप बरोबर झालेला करार याच्यातून भारताचा सार्वजनिक क्षेत्र, भारताचं फायनान्शियल सेक्टर म्हणजे बँका, इन्शुरन्स सेक्टर याला फार मोठा आघात निर्माण होते. हे मला या ठिकाणी सांगायचंय. केवळ टॅरिफ 25 वरून 18 वर आलं एवढ्यावरती जाऊ नका. FTA चे युरोप बरोबर झालेलं, युरोपियन युनियन बरोबर झालेलं आणि अमेरिकेवर झालेलं याचा तपशील जेव्हा पूर्णपणे येईल तेव्हा मी जे सांगतोय की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं या करारांच्या मार्फत सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आणि होय प्रोडक्शन सेक्टरमध्ये सुद्धा मोठा हल्ला होईल. आणि भारताचं मार्केट त्यांना हवंय, भारताची इन्फ्रास्ट्रक्चर ते वापरतील, भांडवल त्यांचं असेल, धंदा त्यांचा होईल. आमच्यातल्या काही राजकारण्यांना चंदादो धंदादोची सवय लागली आहे. आमच्यातले थोडे बटीक कॉर्पोरेट जे आहेत, जे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, ते त्यांचे एजंट बनून या ठिकाणी जॉईंट पार्टनरशिप करतील आणि आपला धंद्याचा विकास करेल. भारतीय आर्थिक विकासाचा कोण विचार करतोय? आणि म्हणून अमेरिकेबरोबर झालेला करार, युरोप बरोबर झालेला करार आणि कालचं बजेट हे साकल्याने समजून घेतलं तर नरेंद्र हॅज सरेंडर्ड बिफोर डोनाल्ड ट्रम्प अँड नरेंद्र हॅज ऑलरेडी सरेंडर्ड बिफोर द युरोपियन युनियन. या दोघांकरता भारतीय संपूर्ण सर्व्हिस सेक्टर, प्रोडक्शन सेक्टर, शेती क्षेत्र हे आता मोकळं मार्केट झालेलं आहे. रात्र वैराची म्हणतात ना, ती अशा तऱ्हेने FTAच्या माध्यमातून ती रात्र वैराची निर्माण झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्पची हुकुमशाही आता भारतीय अर्थव्यवस्थेवरती काम करू लागलेली आहे. लष्कराच्या दृष्टीने अत्यंत कठीण दिवस असतील, कारण का डिफेन्स सेक्टरमध्ये अमेरिकन डिफेन्स मॉडेल जे आहे, ऑलरेडी इस्रायलकडे आपण अनेक डिफेन्स प्रोडक्ट हाती दिले, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. आता ती कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात जातील. हा या FTA अमेरिकेवर झालेला कराराचा थोडक्यात अर्थ आहे. केवळ त्या 18% टॅरिफ करारावरती जाऊ नका. एक मोठा कॉन्स्पिरसीचा भाग हा या देशाची स्वावलंबी अर्थव्यवस्था, ज्या ठिकाणी इंदिरा गांधींपासून ते आतापर्यंत द पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी असं आपण म्हणत होतो. आता या देशातले बटीक झालेले कॉर्पोरेट्स आणि या देशातलं मोदी सरकार संपूर्ण अर्थव्यवस्था
हे विदेशांना खुली करताय आणि आपलं सार्वजनिक क्षेत्र, आपलं बँकिंग क्षेत्र हे खिळखिळ होणं नव्हे, त्याचं परकीयांच्या हातात हस्तांतर होणं, ही प्रक्रिया आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे परावलंबी होईल आणि आपला कामगार 4 लेबर कोडमुळे तो गुलामीच्या अवस्थेत जातोय, तो सगळाच्या सगळा कॉन्ट्रॅक्टरच्या अवस्थेत येऊन ठेपलेला असेल, एकही नोकरी परवडत नसेल आणि म्हणून श्रम करणारे श्रम करत जातील, संपत्ती निर्माण करणारे हे गरीब राहतील आणि सगळ्यांच्या संपत्तीतून सगळा मोनोपोली जो आहे हा फायदा उठवेल आणि तो फायदा अमेरिका, युरोपीय देश उठवतील आणि या देशाचे काही कॉर्पोरेट गब्बर होतील. आमची विषमता ही प्रचंड वेगाने वाढीस लागेल. आपला मध्यम वर्ग हा टाळ्यापिटीत राहील असा हा करार आहे. धन्यवाद. इथेच थांबतो. बारकाईने अमेरिकेने हुकूम दिलेला हा करार आपण तपासला पाहिजे. आपण ह्याचं विश्लेषण दर महिन्याला करू एवढं सांगतो. धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावा, कारण कष्टकऱ्यांचं आयुष्य कठीण बनवणारा हा अमेरिकेबरोबरचा करार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याचे लाभार्थी या देशातले मोठे कॉर्पोरेट्स असतील, मोठे धनाढ्य पॉलिटिशियन्स पण असतील आणि मोठे व्यापारी आता मोठा धंदा करतील. सामान्य माणूस हा अधिक गरिबीच्या रेषेखाली जाण्याची शक्यता आहे.